दिव्या त्या शो मध्ये गेली ना, तुम्ही कधी बघितला? तन्वी, कधी रुचिता आणि कधी अनुश्रीने दिव्यासोबत फ्रेंडशिप करायची कोशिश केली किंवा फ्रेंडशिपचा काहीतरी बॉन्ड किंवा मुली-मुली एकाच वयाचे आहे, चल बोलून काहीतरी गॉसिप्स करून, काहीतरी गोष्टी करून नाही. कधी तुम्ही बघितलं असाल तर राकेश दादासोबत तिच्या महत्त्व, तिच्या पर्सनॅलिटी पटली, तिचे मत पटलं. राकेश दादासोबत तिच्या चांगला बॉन्डिंग वगैरे होता. परंतु ह्या तिघांनी कधी तिच्यासोबत फ्रेंडशिप करायची कोशिश नाही केली. का बरं नाही केली असेल? हा प्रश्न तुम्हाला येते आणि का बरं तिच्याबद्दल एवढे वाईट वागत होते? तिला नेहमी नॉमिनेट करत होते, भाषण देते, भाषण देते, भाषण देते. ह्या ज्या तिघ्या आहेत, ह्या ज्या कार्ट्या आहेत, ह्या स्वतःला खूप हुशार समजतात. ह्यांचा अभ्यास किती आहे? ह्यांना साधा वाचता वगैरे येते, साध्या गोष्टी माहिती आहे समाजामध्ये काय होते. एखादा व्यक्ती जर कोण भाषण देत आहे, तर भाषण देण्यासाठी तुम्हाला सखोल अभ्यास करायला लागते. तुम्ही 4 लोकांना मोटिव्हेशन स्पीच देता, स्पीकर आहात तुम्ही, इन्स्पायर करत आहात. तर त्या 4 गोष्टी सांगण्यासाठी तुमच्यामध्ये तशी पात्रता असावी लागते. तुमच्या सखोल अभ्यास असावा लागते. जर तुम्ही पुस्तके नाही वाचाल, तुम्हाला अभ्यास नाही माहीत, तुम्हाला इतिहास नाही माहीत, आपल्या समाजाची सखोल मतलब समाजाची तुम्हाला परिस्थिती नाही माहीत, काय देशामध्ये चाललेलं आहे, काय गावागावामध्ये चाललेलं आहे, काय मुलींना स्कॉलरशिप भेटत आहे, नाही भेटत आहे, ह्या गोष्टीचा अभ्यास नाही तुमच्या लाईफमध्ये. फक्त रील बनवायचं, टिकटॉक बनवायचं, त्यात काही चुकीचं नाही. मी त्यात चुकीचं नाही म्हणत आहे. परंतु तुमची अभ्यासाची पात्रता किती आहे? त्या मुलीचे माइंडसेट तुम्ही खेळू शकता का? तुमचं असं आहे की तुम्ही एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचे येतात, परंतु तिच्या सुद्धा मान आहे ना, तिच्या सर्वात रुचिता आहे, अनुश्री आहे आणि तन्वी आहे, हे दिव्याच्या बरोबरी कधीच जीवनात करू शकत नाही. कारण की दिव्या जे आहे ते समाजासाठी लढणारी आहे, लोकांना स्कॉलरशिपसाठी लढणारी आहे. कित्येक मुली आहेत तिच्यामुळे स्कॉलरशिप भेटलेली आहे. कित्येक मुलांना त्यांचे अधिकार भेटलेले आहेत. कित्येक मुलांसाठी लाभ काही गोष्ट आहे आणि ह्या लोकांना जे एंटरटेनमेंटचे पार्ट आहेत, ह्या लोकांना काय कळणार आहे की त्या मुलीने काय-काय देशासाठी केलं आहे, काय-काय समाजासाठी केलेलं आहे, ह्या मुलींना काय कळणार आहे? मी म्हणतो की चल तो एक पार्ट आहे, तो एक गेम आहे. तुम्ही खेळाडू बनून आहात, तर तुम्ही ॲज अ कधी कंटेस्टंट त्या मुलीशी तुम्ही चांगले बोलले नाही, तिच्यासोबत चांगल्या कधी वागणूक केली नाही, तिच्यासोबत कधी फ्रेंडशिप करायची कोशिश केलं नाही आणि जेव्हा तिला फक्त वारंवार ह्या तिघ्या आहेत ना, सर्व अनुश्री आणि रुचिता आणि तन्वी, ह्या तिघांमुळेच मला सांगतो तर हे दिव्याला वाईट म्हणजे दिव्याची वाईट इमेज म्हणा, दिव्याला नॉमिनेट करणं म्हणा आणि जो धमकीचा एवढा मोठा प्रकरण झाला आणि शोच्या बाहेर सुद्धा दिव्या गेली किंवा क्विट करायचा तिचा जो मन होता, ह्या फक्त तिघांमुळे झाला. कारण की ह्या तिघ्या वारंवार तिच्यावर वार करत होत्या, वारंवार. जेव्हा तो टास्क होता क्रॉस करायचा, तेव्हा सुद्धा जेव्हा दिव्या आपले पूर्ण वाक्य कंप्लीट करतच होती, करू दिलं नाही आणि रुचिता त्यातून चिल्लावते, "अरे धमकी देते आहेस का?" तन्वी चिल्लावते, "धमकी देते आहेस का?" अनुश्री, "धमकी देते आहेस का?" अरे रुचिता सोबत जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाला होता, दिव्याने सांगितलं की प्राजक्ता ताईसोबत माझा डिस्कशन, ओमकार होता, राकेश दादा होता, आम्ही सर्व डिस्कशन करत होता. तेव्हा प्राजक्ता ताई मला म्हणते की "भाई बाळा, तुम्हाला माहिती आहे शब्दाची तलवार तू म्हणलीस ना, मला कळलं वगैरे." तेव्हा ते प्राजक्ता ताई म्हणते की "ह्या मूर्खांना, त्या तिघांना कळणार नाही. त्यांच्यामध्ये बुद्धी नाहीये, पेशन्स नाहीये आणि समजण्याची मानसिकता सुद्धा नाहीये. कारण की त्यांना फक्त वाटते कॅमेरासमोर बडबड करणे, कॅमेरासमोर फालतूगिरी करणे, कॅमेरासमोर लफडे दाखवणे आणि कॅमेरासमोर फक्त हा करणे, विशाल हा करणे, तो करणे, ह्याच गोष्टी येतात. त्या लोकांना हे जे तुझे तुझी पर्सनॅलिटी आहे, तुझे अभ्यास आहे, तुझ्या शब्दांवर जो ठाम मत आहे, तू भाषण कसे देते, ट्विस्ट करते कशा शब्दांना, हे सर्व सखोल अभ्यास त्या लोकांना नाही, त्या लोकांना समजत सुद्धा नाही. कधी त्या दिवशी दिव्याच्या सर्व ह्या तिघ्या लोकांनी सुद्धा ऐकलं असता चांगल्याने की तिने काय बनलेलं आहे आणि नसतं कळलं तर रुचितानं म्हटलं असतं की मला ह्याचं महत्त्व कळलेलं नाहीये, मला चांगल्या रीतीने समजून सांग. तर दिव्यानं समजून सांगितलं असतं आणि हा एवढा जो प्रकरण आहे, हा एवढा प्रकरण झालाच नसता. ह्या तिघ्यांमुळे, ह्या तिघ्या आय डोंट नो याच्यामध्ये माइंडसेट आहे, बुद्धी आहे. मला वाटते शिक्षणाबद्दल मी जात नाही. सर्वांची परिस्थिती आणि सर्वांची आवडी-निवडी वेगळ्या असतात, तर त्या करू शकतात. त्याच्याबद्दल मला काही कोणाचं डिस्क्रिमिनेशन, कोणाचा वेगळा इकडे रील बनवते, हा करते, तो त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये. सर्वांची पर्सनल चॉईस असते. कोणाला अभ्यासामध्ये पुढे जायचं असते, तर कोणाला दुसरं एंटरटेनमेंट भागमध्ये पुढे जायचे असते. आय अंडरस्टँड. पण एखाद्या व्यक्ती बोलत आहे, काहीतरी सांगत आहे, तिच्या पूर्ण ऐकणे, पूर्ण फुल स्टॉप होतपर्यंत ऐकणे, एवढे पेशन्स तर स्वतःमध्ये ठेवा. ह्याच्यामध्ये तर काही वेगळा अभ्यास करावा लागत नाही. तिच्यासारखी बुद्धीची पात्रता तुम्ही करू शकत नाही, अंडरस्टँड. पण ते काय बोलत आहे, तिच्या बोलण्याचा अर्थ काय आहे, तिला विचारा. त्याच्यानंतरही तुम्हाला पटलं नसेल तर अजून विचारा आणि त्याच्यानंतरही तुम्हाला तिचे मत पटले नसतील तर नंतर म्हणा की तू धमकी दिली आहेस म्हणून. पहिलेच ना तिनं सेंटेन्स कंप्लीट केलं, तिनं काही कंप्लीट केलं नाही आणि तुम्ही त्याच्यावर दावे करत हॅ 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 केलं वगैरे म्हणून. हा किती मूर्खपणा आहे. आणि हा पण सोडा, तुम्ही रुचिताच्या हातामध्ये बिग बॉस भाऊच्या धक्क्यावर रितेश सर देशमुख, बाप रे बाप, कुऱ्हाड देतात त्या रुचिकाच्या हातामध्ये, बाप रे कुऱ्हाड, की भाई आता तुला जो करायचा तो कर. ते हिंसा नाहीये का? मतलब ओ आय एम
तो हिंसा नाहीये, की तुला जो करायचा असेल तो कर वगैरे, हिंसा वगैरे नाहीये तो. तो मतलब चांगला पण आहे. आणि हे म्हणत आहेत अजून एक गोष्ट, हे हिंसावादी नाहीये. दुसरी गोष्ट, ज्या प्रकारे ह्या लोकांना मतलब मी बिग बॉसला टीका करत नाहीये, बिग बॉसबद्दल काही नाही. हे बिग बॉसचे जे मेकर्स आहेत, ह्यांनी ज्या प्रकारे जे लोक आता रुचिता म्हणा, अनुश्री म्हणा किंवा हे तन्वी, ह्या लोकांनी एवढे वाईट-वाईट शिवा, एवढ्या वाईट-वाईट गोष्टी, एवढ्या वाईट-वाईट कमेंट्स किंवा एवढे ज्या रीतीनं ते रुचिता हर एपिसोडमध्ये "ॲक्थू, ॲक्थू" असे सर्वांना म्हणत राहते. एवढ्या मोठ्या-मोठ्या कलाकारांना अशी म्हणते. कॅमेरासमोर तिचे वागणे बघा, कॅमेरासमोर तिची लँग्वेज बघा, कॅमेरासमोर तिची प्रकृती, लव्ह अँगल सुरू आहे सध्या तिच्या. मतलब काय-काय चालू आहे? आणि ह्या सर्व गोष्टीला, ह्या सर्व फालतूगिरी किंवा एंटरटेनमेंट, मी जो म्हणतो ठीक आहे, चल हा एंटरटेनमेंटचा पार्ट आहे, अंडरस्टँड. पण तुम्ही जेव्हा रुचिताने दीपालीला धमकी दिली, की मी तुझा करियर बरबाद करणार, ते धमकी नव्हती का? मतलब त्याला धमकी म्हणत नाही का? आणि भाऊच्या धक्क्यावर बाप रे बाप, का मिठाई लेके आया बे बबुआ. मतलब तो रितेश देशमुख म्हणतात, "अरे नाही, बाहेरचा बाहेरचा करियर नाही बेटा, नाही, नाही, नाही. बाहेरचा करियर नाही, तुमचा बिग बॉसचा करियर." वाह! मतलब आम्हाला हे मूर्ख समजतात का? आम्ही जे बसले आम्ही मूर्ख आहो का? आम्हाला समजत नाही का? मला प्रॉब्लेम बिग बॉसचा नाहीये. मला प्रॉब्लेम आहे मेकर्सचा, की हा डिस्क्रिमिनेशन का बरं? जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुम्ही 2 दिवसानंतर भाऊच्या धक्क्यानंतर डिस्कशन करता, चर्चा करता, हे करता आणि नंतर तिला मोका सुद्धा देता, तर दिव्यासोबत हा का बरं अन्याय केला? आणि का बरं करत आहेत? मी बिग बॉस शो अजूनही बघते. मला राखी सावंत आवडते. मी शो बघते. मला ठीक वाटते तो. आणि ज्या प्रकारे राखी सावंत त्यांची धुडी-धुडी करत आहेत, मजा येत आहे. परंतु प्रॉब्लेम मला बिग बॉस शोची नाही, कारण की बिग बॉस वर्षी पुढच्या वर्षी बिग बॉस हिंदी, बिग बॉस कर्नाटका, बिग बॉस बहुत सारे लँग्वेजमध्ये येते आणि बिग बॉसचा पॅटर्न आहे एंटरटेनमेंट, फाईट, टास्क वगैरे करते. आय अंडरस्टँड. बिग बॉसबद्दल मला काही दोष नाहीये. बिग बॉसचा मला प्रॉब्लेम नाहीये. बिग बॉसचे जे मेकर्स आहेत, ज्या मेकर्सनी दिव्यासोबत एवढं डिस्क्रिमिनेशन केलेलं आहे, एवढा वाईटपणानं वागलेलं आहे. जर तुम्ही इक्वॅलिटी आणि समानतेच्या गोष्टी करता, तर बाकीच्या व्यक्तींना सुद्धा समान वागणूक तुम्ही द्या ना. आणि तुम्ही दिला असता तर दिव्याने स्वतः म्हटलेलं आहे, मला कधी माणसासारखी वागणूक त्या शोमध्ये भेटली असती तर ॲट्रॉसिटी नावाचा आरोप किंवा हे गोष्ट मला लावायची गरज पडली नसती. आणि ॲट्रॉसिटी कधी सिद्ध झालं, तिचे क्लिप समोर आलं, तर बिग बॉस शोला काय दावे लागणार, बंद होणार या नाही होणार मला नाही माहीत. पण ते जे मेकर्स आहे ना, ते मेकरचे जे माइंडसेट आहेत ते खूप चुकीचं आहे. कारण की बिग बॉस शोला मला काही निषेध नाही, बिग बॉस शोला मला बॉयकॉटचा काही नाही आहे. पण बिग बॉसचे जे मेकर्स आहे आणि ज्या लोकांनी ज्या दिव्यासोबत वाईट वागलेले आहेत, अनुश्री, दिव्या, तन्वी ह्यांच्यासोबत तुम्ही गोडवा करत आहात आणि त्या दुसऱ्या मुलीला तुम्ही एवढ्या वाईट प्रमाणे आणि तिची इमेज एवढी खराब केली आहे शोमध्ये, ते असा काय आहे? आणि आता जेव्हा बिग बॉस आणि दिव्याने जेव्हा याचना केली आणि ते सिद्ध झाली, तर बिग बॉस शो बंद होईल. आय डोंट नो. पण ते जे मेकर्स आहे, त्या मेकर्सना शिक्षा भेटलीच पाहिजे. काही ना काही अपॉलॉजी, काही ना काही माफी किंवा ज्या त्या क्लिप्स आहेत पुराण्या, त्या भेटल्याच पाहिजेत असं मला तरी वाटते. थँक यू सो मच अँड प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. लव्ह यू गाईज.